विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडी पाहूयात। नवी मुंबईतल्या कामोठे परिसरामध्ये हिट अँड रन, मद्यधुंद कार चालकाची महिलेला धडक, कारचं पार्किंगमधील वाहनांनाही धडकली आणि या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। सांगली कोल्हापूर मार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक, रामलिंग फाटा हातकणंगलेजवळ भीषण अपघात। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बेकायदेशीर कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, स्वप्नील पातलेकडून कोयता जप्त, न्यायालयाला सुनावली 1 दिवसाची कोठडी। पालघरच्या विक्रमगडमधील डोल्हारी बुद्रुक गावामध्ये स्थानिकांचा जीवघेणा प्रवास, तात्पुरत्या पुलावरून स्थानिकांचा प्रवास करण्याची वेळ। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल, रस्त्याच्या कामाची कागदपत्र फाडल्यानं पोलीस अधिकारी विकास देवकरवर गुन्हा। नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 5 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज, अनेक जिल्ह्यात तापमान घसरून वातावरणामध्ये गारवा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2,58,000 घरकुल मंजूर, भाजपा आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांची माहिती, सत्तेत आल्यापासून प्रत्येकाला घर मिळण्याच्या उद्देशानं काम करतोय, गावितांची प्रतिक्रिया। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामधल्या कोसळलेल्या यशवंत गडाची डागडुजी केली जाणार, आमदार किरण सावंतांकडून गडाची पाहणी। पेडमधून 44,000 गणेश मूर्ती पोहोचल्या परदेशात, अमेरिका इंग्लंडमधील भाविकांची पहिली पसंती।